कोणत्याही प्रकारच्या विद्युत कामास सुरुवात करण्यापूर्वी सुरक्षतेची माहिती करून घेणे खरोखरच अतिशय आवश्यक असते। कारण सुरक्षितपणे काम करण्याच्या सरावांमुळे मानवी जीविताची आणि मालमत्तेचे होणारे नुकसान टळते। असुरक्षित काम करण्याच्या सवयीमुळे कधी कधी उत्पादनात घट सुद्धा होते, आर्थिक नुकसान होतं आणि इलेक्ट्रिक शॉक बसण्याची शक्यता असते। अशा या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितता ही बाळगलीच पाहिजे, म्हणजे सुरक्षिततेच्या नियमांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे। ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे भारतीय मानक संस्था यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काही सुरक्षिततेचे नियम दिलेले, तेच नियम आपण इथे पाहणार आहोत। जसे की विजेचे काम अर्थप्राप्त व्यक्तीनेच केले पाहिजे, लाईव्ह सर्किटवर काम करू नये, पण कधी कधी हे अशक्य असतं। अशा वेळेस अशा प्रकारचे रबरी ग्लोव्ज आणि बूट वापरून किंवा मॅटवर उभं राहून काम करावे। चालू सर्किटवर काम करताना शिडी किंवा पीव्हीसी अथवा इन्सुलेटेड पदार्थापासून बनवलेली मूठ असलेले स्क्रूड्रायव्हर्स, प्लायर्स, कटर यासारखे साहित्य वापरावे। कटआउट मध्ये योग्य क्षमतेची फ्यूज तार टाकावी। काही जणांना सवय असते की फ्यूज तार गेली की कुठली तरी जाडजूड तार आणून टाकायची आणि मग त्याचा परिणाम काय होतो, फ्यूज तार जात नाही, पण जे उपकरण आहे ते मात्र जळतं। पुढची बाब आहे, उघड्या तारांना कधीही स्पर्श करू नये। फ्यूज आणि स्विचेस हे नेहमी लाईव्ह वायरवरच जोडावेत, कारण जर आपण फ्यूज काढला तर त्या पुढचं संपूर्ण सर्किट डेड होऊन जातं, त्याच्यावर काम करणं आपल्याला भीतीदायक राहत नाही। तसंच स्विच जरी बंद केला तरी संपूर्ण पुढचं सर्किट डेड होतं आणि त्यामुळे त्याच्यावर काम करणं किंवा ऑपरेट करणं हे धोकेदायक राहत नाही। मेन स्विच ऑफ करून फ्यूज काढावा किंवा तो बदलावा। काही जणांना सवय असते की चालू याच्यामध्ये तो फ्यूज टाकायचा आणि मग वायरिंग मध्ये काही जर फॉल्ट असेल तर त्या फ्यूजच्या ठिणग्या जोरात उडतात, खूप फ्यूजच्या ठिणग्या उडतात आणि त्यामुळे संपूर्ण हात भाजला जातो। अशी कित्येक उदाहरणे मी स्वतः पाहिलेली आहेत। वायरिंग मध्ये वापराव्या लागणाऱ्या सर्व ऍक्सेसरीज आणि अप्लायन्सेस या ISI प्रमाणितच असल्या पाहिजे। ISIचं आपल्याला चिन्ह अशा प्रकारे दिसतं। इलेक्ट्रिकल सर्किट अथवा उपकरणे यांची दुरुस्ती करताना अथवा उंचीवर काम करताना लाकडी स्टूल, शिडीचा किंवा लाकडी घोड्याचा वापर करावा। एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की तुम्हाला समजा घरात काम करायचंय तर लाकडी स्टूल वापरा किंवा मग घोडा वापरा, पण हे जर काम तुम्हाला बाहेर ओव्हरहेड लाईन वर काम करायचंय तर मग तुम्हाला तिथं शिडीचाच वापर करावा लागेल। दुरुस्ती आणि देखभालीचे काम करताना मेन स्विच बंद करून ठेवा। सर्वसाधारणपणे इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये जे लोक काम करतात त्यांना हे फार महत्वाचं आहे, कारण काय की सबस्टेशन पासून जिथं फॉल्ट झालाय ते अंतर खूप लांब असतं आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला मेन स्विच बंद करावा लागतो। तो किंवा सर्किट ब्रेकर असेल तर तो ऑफ करायचा, त्याला लॉक लावायचं आणि तिथं काम चालू आहे, धोका असा बोर्ड लटकून ठेवायचा, म्हणजे इतर कुणी येऊन ते चालू करत नाही। पॅनल बोर्डवरील कंट्रोल गिअर्स हाताळताना किंवा त्यावर काम करताना अशा प्रकारे रबरी मॅटवर उभे राहावे। 3 पिन सॉकेट, 3 पिन प्लग आणि 3 कोर वायर चाच वापर आपण नेहमी करावा। त्या वायरच्या जागी 2 कोर वायर किंवा 2 पिन प्लग सॉकेट वापरू नये। चालू सर्किटवर काम करताना
फ्यूज स्टॉप काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि त्या ठिकाणी सूचना फलक लावावा हे मी मागे पण सांगितलं होतं. शिडी जमिनीवर तिरकस उभी करावी आणि मदतीसास शिडी घट्ट धरून ठेवायला सांगावे. पोलवर, टॉवरवर किंवा उंच ठिकाणी काम करताना सेफ्टी बेल्ट आणि इतर सुरक्षा साधनांचा उपयोग करावा. फिरणाऱ्या यंत्रावर काम करताना सैल कपडे अथवा अतिशय घट्टही कपडेही वापरू नयेत. कारण सैल कपड्यामुळे काय होईल, पायात अडकून कुठेतरी पडू आपण. आणि फार घट्ट कपडे असतील तर हालचालीवर बंधन येईल. कोणत्याही यंत्र अथवा उपकरण चालू करण्यापूर्वी त्याची माहिती करून घ्या. माहिती नसेल तर ते यंत्र चालू करू नका, अन्यथा काही ना काहीतरी अपघात घडेल. पुढे इलेक्ट्रिकल उपकरणांची, यंत्राची जोडणी करताना ती घट्ट करावी. इंटरलॉकिंग पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याच्या किंवा गॅसच्या पाईपला अशा प्रकारे अर्थिंग कधीच जोडू नये. काही जण आपल्या घरात जो पिण्याच्या पाण्याचा नळ आलेला असतो त्याला अर्थिंग जोडतात आणि त्यांना बरं वाटतं. पण ते तसं नाहीये. समजा लिकेज झालं, त्या अर्थिंग मधनं करंट आला तर त्या पाईप मधून, संपूर्ण पाईप मधनं करंट व्हायला लागेल आणि जिथं जिथं ज्यांच्या घरामध्ये पाईप गेलेला आहे त्या सर्वांना शॉक बसायला लागेल. आणि म्हणून पिण्याच्या पाण्याला किंवा गॅसच्या पाईपला कधीही अर्थिंग जोडू नये. तसेच इलेक्ट्रिकल साधनांना किंवा यंत्रांना आग लागली असता ती विझवण्यासाठी पाण्याचाही कधी वापर करू नये. आपण सर्वसाधारणतः पाहतो की आग लागली की ती विझवण्यासाठी पाण्याचा मारा करतात. पण इलेक्ट्रिसिटीमध्ये असं चालत नाही. कारण काय असतं की समजा विजेमुळे आग लागलेली आहे, अजून सप्लाय काय बंद झालेला नाहीये आणि अशा ठिकाणी आपण पाण्याचा मारा करतोय, तर पाणी एक कंडक्टर आहे. त्यामुळे काय होईल, तो विद्युत प्रवाह आपल्या शरीरातील आपल्याला शॉक बसेल. म्हणून जोपर्यंत सप्लाय पूर्णपणे बंद करत नाही तोपर्यंत विजेमुळे लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा करायचा नाही, हे लक्षात ठेवा.